नमस्कार. आपण ऐकत आहात चैत्राली यमगर लिखित एक नाते असेही भाग 5. कधीकधी काही नाती रक्ताची नसतात, पण ती मनाच्या इतकी जवळ जातात की त्यांना नाव देणं कठीण होतं. पण जेव्हा त्या नात्यांमागे लपलेलं असतं एक गुपित, तेव्हा सगळं आयुष्य बदलून जातं. एक नाते असेही भाग 5मध्ये संग्रामला लागली आहे श्रेयाच्या दुःखाची चाहूल. पण त्या दुःखामागे नेमकं काय लपले? श्रीरामपूरच्या मातीचा एक वेगळाच सुगंध आहे, जो शहरातल्या सिमेंटच्या जंगलात कधीच अनुभवता येत नाही. सकाळी 6 वाजता जेव्हा मंदिरातील भोपाळी ऐकू येते, तेव्हा अंगावर एक विलक्षण चैतन्य सावरलं जातं. संग्रामला आज लवकर जाग आली होती. माडीवरच्या खिडकीतून बाहेर पाहताना त्याला दिसलं की गाव हळूहळू जागं होत आहे. कुणी विहिरीवर पाणी शेंदत होतं, तर कुणी गोठ्यात गाई गुरांच्या धारा काढत होतं. ओय संग्राम, काय सकाळी सकाळी कवी झालायस की काय? रोहनने डोळे चोळत विचारलं. काही नाही रे, बस उगीच शांतता अनुभवतोय, संग्राम हसून म्हणाला. शांतता? अबे खाली बघ. श्रेयाने चहाचा दरवळ अख्ख्या वाड्यात सोडलाय. चल लवकर, नाहीतर नील आणि आहना सगळा चहा संपवतील. रोहनने त्याला ओढतच नेलं. खाली हॉलमध्ये सगळी गँग जमली होती. नील आणि आहना नेहमीप्रमाणे एकमेकांच्या खोड्या काढत होते. नीलने आहनाच्या केसांची वेणी ओढली की ती त्याला मारण्यासाठी धावत होती. नीलांबरी आपल्या महागड्या स्किन केअर प्रोडक्ट्सच्या बॅगेतून काहीतरी शोधत वैतागली होती. काय झालं ग नीलांबरी? आयशाने विचारले. अगं आयशा, इथल्या पाण्याने माझे केस किती रफ झालेत बघ ना. आणि विहानला काय सुचलं काय माहिती अशा खेडेगावात पाठवायला? नीलांबरीने तोंड वाकडं करत म्हणाली. विहानने आपल्याला इथं पाठवले ते काहीतरी विचार करूनच पाठवलं असेल ना? आयशाने संग्रामकडे पाहून म्हटलं. तिला माहीत होतं की संग्रामला विहानबद्दल खूप आदर आहे. तेवढ्याच श्रेया किचनमधून बाहेर आली. तिच्या हातात वाफळलेल्या चहाचा ट्रे होता. या, चहा घ्या, आणि पोहेसुद्धा गरम आहेत. मी वाडेपर्यंत घ्या चहा, तिने अतिशय नम्रपणे म्हटलं. श्रेयानं आज आकाशी रंगाची साधी सुती साडी नेसली होती. कपाळावर छोटीशी टिकली आणि केसांचा सैलसर आंबाडा. त्या साधेपणातही ती इतकी लोभस दिसत होती की संग्रामची नजर तिच्यावरच स्थिरावली. तिचे डोळे थोडे थकलेले वाटत होते, जणू रात्री ती नीट झोपलेली नसावी. श्रेया, तू रोज लवकर इतके उठतेस? आहनाने विचारलं. हो, सवय आहे. बाबांना शेतात जायचं असतं ना, त्यामुळे 5ला उठावंच लागतं, श्रेया हसत म्हणाली. नाश्ता आटोपल्यावर रोहनने एक नवीनच प्लॅन काढला. मित्रांनो, आज आपण विहिरीवर पोहायला जायचं, काय म्हणता? वय, पण आम्हाला पोहता येत नाही रे नीट, नील थोडा भीत म्हणाला. अरे मी आहे ना, संग्राम आणि मी शिकवू तुम्हाला, रोहन उत्साहाने म्हणाला. तसं त्यांनी श्रेयाला विचारलं. श्रेया, तुमच्या गावातली सगळ्यात मोठी विहीर कुठे आहे? आमच्या शेतातच आहे. मी घेऊन जाते तुम्हाला, पण जरा सांभाळून, पाणी खूप खोल आहे, श्रेयाने काळजीपोटी म्हटलं. सगळी गँग तयार होऊन शेताकडे निघाली. चालताना आजूबाजूला असलेली केळीची बाग आणि उसाची शेतं पाहून सगळेच भारावून गेले. आयशा मुद्दाम संग्रामच्या बाजूला चालत होती. ती सतत काहीतरी विषय काढून त्याच्याशी बोलायचा प्रयत्न करत होती. संग्राम, विहानचा फोन लागला का रे सकाळी? तिने विचारलं. नाही ग, अजूनही स्विच ऑफच आहे, संग्राम म्हणाला. त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. विहानने त्यांना इथं पाठवून स्वतःचा पत्ता का कट केला असेल? शेतात पोहोचल्यावर विहीर पाहून रोहनने ओरडतच उडी मारली. धाप! पाण्याचे कारंजे उडाले. रोहन बाहेर आला आणि हसून म्हणाला. काय गारवा आहे रे. मग काय, नील आणि संग्रामने सुद्धा उड्या मारल्या. आहना आणि नीलांबरी काठावर बसून पाय पाण्यात सोडून मजा करत होत्या. श्रेया बाजूलाच असलेल्या एका झाडाखाली बसून आपल्या शाळेच्या वह्या तपासत होती. संग्रामने पाण्यातून बाहेर डोकं काढलं आणि त्याचं लक्ष श्रेयाकडे गेलं. ती खूप मन लावून काहीतरी लिहित होती. संग्राम काठावर आला आणि तिच्याजवळ जाऊन बसला. खूप काम असतं का गं शाळेचं? त्याने विचारले. श्रेयाने दचकून पाहिलं आणि पटकन आपली वही बंद केली.
नाही, ते बस मुलांच्या चुका दुरुस्त करत होते. श्रेया, तू खूप गुणी आहेस. लग्न झालंय तरी तू तुझं करिअर आणि शिक्षण किती छान सांभाळतेस. संग्रामने मनापासून तिचं कौतुक केलं. करावं लागतं संग्राम सर. कधी कधी वाटतं की खूप शिकावं, शहरात जावं. पण नशीब. तिने एक दीर्घ श्वास घेतला. नशीब काय? तुझा नवरा तर मुंबईत असतो ना, त्याने तुला का नेलं नाही अजून? संग्रामने थेट विचारलं. संग्रामला अजूनही माहीत नव्हतं की विहान हाच तिचा नवरा आहे. पण त्याला तिच्या नवऱ्याबद्दल सारखं विचारून माहिती काढून घ्यायची होती. रियाचा चेहरा क्षणभर पडला. त्यांना वाटतं की मी इथेच सुखात आहे. शहरातल्या गजबजाटात मला त्रास होईल असं त्यांना वाटतं. पण एका पतीचं कर्तव्य असतं ना, पत्नीला सोबत ठेवण्याचं. संग्रामच्या या वाक्यावर श्रेयाने त्याच्याकडे पाहिले. तिच्या डोळ्यात एक अनामिक वेदना होती. कधीकधी कर्तव्य आणि प्रेम यात युद्ध असतं सर, आणि तिथे आपण फक्त प्रेक्षकांसारखं बघायचं असतं. श्रेयाने गुड उत्तर दिलं. त्याच वेळी विहिरीवरून रोहनचा आवाज आला. ओय संग्राम, काय तिथं बसून गप्पा मारतोयस? य लवकर, नीलला खेकडा चावलाय बहुतेक. सगळे धावत विहिरीकडे गेले. नील आपल्या पायाला धरून ओरडत होता, पण खरं तर रोहनने त्याच्या पायाला खालून चिमटा काढला होता. सगळे मोठमोठ्याने हसायला लागले. दुपारचं जेवण शेतातच झालं. चुलीवरच्या पिठलं भाकरीची चव काही औरच होती. जेवण झाल्यावर सगळे तिथेच झाडाखाली आडवे झाले. संग्रामला झोप येत नव्हती. तो लांब उभ्या असलेल्या श्रेयाकडे पाहत होता. ती बाबळीच्या झाडाच्या सावलीत उभी राहून कुणाशी तरी फोनवर बोलत होती. तिचा आवाज खूप हळू होता, पण तिचा चेहरा लाल झाला होता. प्लीज प्लीज असं नका करू. मला तुमची आठवण येते. तुमचे मित्र विचारतात मला तुमच्याबद्दल. मी काय सांगू त्यांना? श्रेया कुजबुजत होती. आयशा संग्रामच्या जवळ आली. संग्राम, तू श्रेयाकडे खूप पाहतोयस का? तिने विचारलं. तिच्या आवाजात थोडा मस्तर होता. काही नाही गं, ती किती कष्टाळू आहे ते बघत होतो. संग्रामने विषय टाळला. मला वाटतं या गावात काहीतरी सिक्रेट्स दडलेली आहेत. विहान इथे येत नाहीये. श्रेयाचा नवरा गायब आहे. तुला नाही वाटत काहीतरी विचित्र आहे? आयशाने शंका उपस्थित केली. असेलही, पण आपल्याला सध्या तरी फक्त इथे पाहुणे म्हणून राहायचं आहे, संग्राम शांतपणे म्हणाला. पण त्याच्या मनात मात्र श्रेयाबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण होत होती. तिला त्या दुःखातून बाहेर काढावंसं त्याला वाटू लागलं होतं. संध्याकाळी वाड्यावर परतताना वातावरणात एक वेगळी शांतता होती. बापू आजही वाड्याच्या कट्ट्यावर बसून रेडिओवर जुनी गाणी ऐकत होते. आलात पोरांनो, दमला असाल ना? बापूंनी विचारलं. हो बापू, पण मजा आली, रोहन म्हणाला. रात्री जेवण झाल्यावर सगळे माडीवर गप्पा मारत बसले होते. संग्राम मात्र एकटाच गॅलरीत उभा होता. तिथे त्याला श्रेया खाली तुळशीपाशी दिवा लावताना दिसली. दिव्याच्या उजेडात तिचं रूप आणखीनच तेजस्वी दिसत होतं. संग्रामच्या मनात एक विचार आला. काही नाती रक्ताची नसतात, पण ती काळजाच्या खूप जवळ असतात. श्रेयाचं आणि माझं नातं नेमकं काय असेल? त्याने आपल्या मोबाईल काढला आणि विहानच्या नंबरवर पुन्हा एकदा मेसेज केला. विहान, तू जिथे कुठे असशील तिथून लवकर परत ये, कारण इथे श्रीरामपूरमध्ये तुझी वाट पाहणारे डोळे आता खूप जास्त प्रश्न विचारू लागले आहेत. संग्रामला हे माहीत नव्हतं की हा प्रवास त्याला अशा एका सत्याकडे घेऊन जाणार आहे, जिथे त्याची मैत्री आणि त्याचं प्रेम दोघांचीही परीक्षा होणार होती. त्याने असा का मेसेज केला असेल विहानला? त्याला संशय आला आहे का की काही? नक्की का लपवलं जात आहे विहान आणि श्रेयाचं हे नातं? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घेण्यासाठी ऐकत रहा एक नाते असंही. बाकी हा भाग कसा वाटला समीक्षा करून नक्की सांगा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा, कारण अशाच कथा मी घेऊन येत असते. धन्यवाद.